नमस्कार. बोमदिला कादंबरीतील प्रकरण 6. बोमदिला. ए उठ साला, सुबह होने वाली है, सो रहा है, उठ उठ, अब मुझे सोने दो. सोमय्या श्रीकांतला गदगदा हलवून उठवत होता, पण श्रीकांत ढाराढूर झोपला होता. शेवटी सोमय्यानं श्रीकांतला कडेला रेटलं आणि बंकरमधल्या उंचसखल जमिनीवर पसरलेल्या ताडपत्रीवर 2 जाड जूड ब्लँकेट अंथरून स्वतःला वणला. डोळे चोळत चोळत श्रीकांत उठला. चाचपडतच जवळची बंदूक हातात घेतली आणि उठून उभा राहिला. बंकरमध्ये 2 कंदील धूर ओकत दणदणा जळत होते. 4-5 जवान हातात बंदूक घेऊन जागत होते, अलर्ट होते, सावधान. श्रीकांत बुटासकट पूर्ण गणवेशातच झोपला होता. त्यामुळे उठल्याबरोबर एकदम सावधान पोझिशन साधून बंकरच्या भोगसांड्याजवळ रायफल टेकवून एका स्टुलासारख्या उंच दगडावर टेकला. पुन्हा एकदा डोळे चोळून श्रीकांतनं आपल्या शर्टाच्या डाव्या बाजूच्या खिशात जपून ठेवलेलं एक पत्र हळुवारपणानं बाहेर काढलं आणि कंदिलाच्या बाजूला सरकून वाचू लागला. तशी तिथे जाग्या असलेल्या साऱ्या जवानांच्यात एकदम खसखस पिकली. पता नहीं बंदा कल से कितनी बार वो खत पढ़ चुका. थोड्याशा थट्टा मस्करीच्या सुरात लालसिंग म्हणाला, पढ़ने दो यार, अब और करना भी क्या है, नई नई शादी हुई है ना. सारे जवान खळखळून हसत होते. अरे हां श्री, आज तुम्हारा बर्थडे है ना, असं म्हणत हवालदार मेजर थॉमस आपली बंदूक सांभाळत उठला. श्रीकांत जवळ येऊन मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे म्हणत थॉमसनं त्याच्याशी हस्तांदोलन केलं. त्याला प्रेमानं मिठी मारली. इतर जवानही पटापट आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनीही श्रीशी हस्तांदोलन करून मिठी मारून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांच्या या अनपेक्षित वर्षावात त्याच्या हातातलं पत्र मात्र चुरगळलं. चुरगळलेलं पत्र हातानं पुन्हा नीट करून श्रीनं ते पुन्हा वाचायला सुरुवात केली, इतरांकडे पूर्ण दुर्लक्ष करून. अरे आज चाय बनाने की टर्न किसकी है. सर्वांनाच आता चहाची गरज होती, त्यामुळे थॉमसनं नेहमीप्रमाणे पुढाकार घेऊन विचारलं. श्रीकांत की. कोणीतरी तत्परतेनं अचूक माहिती पुरवली. श्री की. अच्छा, आज तो श्री का जन्मदिन है, इसलिए आज चाय मैं बनाऊंगा, असं म्हणून थॉमस मोठ्या दिलदारपणानं बंकरच्या बाहेर निघाला. कितने बजे. तेवढ्यात कोणीतरी विचारलं आणि बाहेर पडता पडता थॉमसनं कंदिलाजवळ जाऊन घड्याळ बघितलं. 4:15 बजने में 2 मिनिट कम है, असं सांगून थॉमस बाहेर पडला. लो श्री, ले लो. अचानकपणे जागेवरून उठून बंडोपाध्याय श्रीजवळ आला. खिशातून बिस्किटांचा पुडा बाहेर काढला आणि त्यातली 4 बिस्किटं काढून मोठ्या प्रेमानं श्रीसमोर धरली. नाही, आज मेरा व्रत है, शनिवार, श्री संकोचानं म्हणाला. साला कमाल करताय, व्रत रखता है. काहे का व्रत है रे ये. 2-4 दिन पहले भी तुम्हारा कोई व्रत था ना. संकष्टी चतुर्थी दत्ताजी भोसलेनं बसल्या जागेवरूनच तत्परतेनं माहिती पुरवली. कैसा आदमी आहे रे तू, असं म्हणून बंडोपाध्यायानं हातातलं एक बिस्किट स्वतः खाऊन टाकलं. साला आर्मीतून सगळ्या भट भिक्षुकांना काढून टाकायला पाहिजे. नको ती माहिती उगाचच देत बसतात. यार आर्मी में रहना है तो हर वक्त कुछ न कुछ खाते रहो, प्यार से, गालिया भी. सगळ्यांनाच हसू आलं. बंडोपाध्यायानं पुढ्यातली सारी बिस्किटं वाटून टाकली. बिस्किटं वाटता वाटता बंडोपाध्याय चिठ्ठीवर एक लोकप्रिय गाणं वाजवत होता. कम सप्टेंबर फिल्म की धून है ना ये. चित्तरंजन पाणीग्राहीनं चिठ्ठीवर साथ देत विचारलं, बढिया गीत आहे. 1 and 2 and I love you. वहाँ मिस्टर लार्किन्स की टी इस्टेट पर वीकेंड पार्टी जारी होगी ना. जसवंत सिंगनं संमिश्र भावनेनं एक प्रश्न असाच सोडून दिला. जारी भाई, वो तो अभी अभी शुरू होगी, रंग जमाती होगी, सोमवार तक चलती रहेगी चलती रहेगी. जर्नल सिंग अत्यंत कडवटपणानं उद्गारलं. बायकोनं पाठवलेल्या ताज्या पत्राची 2-4 पारायणं झाल्यावर श्रीनं पत्राची काळजीपूर्वक घडी घातली आणि हळुवारपणानं ते पुन्हा डावीकडच्या खिशात ठेवून दिलं. खिशाचं बटण लावून पत्र पुन्हा एकदा हातानं चाचपून पाहिलं. हृदयाजवळ जपलेल्या 2-4 पत्रांचा विचार करीत श्रीनं हातावर हात घासायला सुरुवात केली. हात चांगलेच गारठले होते. बोमदिला खिंडीजवळच्या छोट्याशा पठारावर भन्नाट वाऱ्याचा धुडगूस चालूच होता. हवालदार मेजर थॉमस चहा करायला बाहेर पडला. दमलेले सैनिक झोपण्याच्या विचारात होते.
झोपेतून उठून पोझिशन घेतलेल्या सैनिकांच्या डोळ्यावरची झोप अजून पूर्ण उडाली नव्हती. आज श्रीचा वाढदिवस असल्यामुळे थॉमसनं मोठ्या मनानं चहा करायची तयारी दर्शवली होती. पण खरं तर हे काम आपलं आहे हे लक्षात येऊन श्री उठला आणि थॉमसच्या पाठोपाठ निघाला. बंकरमधून बाहेर पडून ते जरासे दूर गेले असतील नसतील एवढ्या दूरवर कुठेतरी ठो असा बंदुकीची गोळी उडाल्याचा जोरदार आवाज झाला. बोंब दिला खिंडीच्या असं म्हणतात त्याचे प्रतिध्वनी उमटत होते. ठो ठो ठो. अवेळी बंदुकीची गोळी उडाल्यानं सारेच गोंधळात पडले. काय झालं असेल? ही काही फायरिंगच्या सरावाची वेळ नव्हे. वार्षिक सराव तर कधीच आटपले होते. मग आत्ता हा आवाज कुठल्या बंदुकीचा? कोणाच्या? सर्वांच्या मनश्चक्षू पडून अनंत गोष्टी, नाना तऱ्हेच्या शंका कुशंका सरकून गेल्या. हवालदार मेजर थॉमसनं तक्षणी ओरडून सर्वांना इशारा दिला, सावधान, पोझिशन. बंकरपासून जराशा खालच्या वाटेवर श्रीकांत आणि थॉमस उभे होते. त्यांनी तिथेच पोझिशन घेतली आणि सावधपणे इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न करू लागले. पण काळ्या कुट्ट अंधारात कानोसा घेणंच तेवढं शक्य होतं. पुढे सरकत जाऊन एका लहानशा टेकाडाच्या आधारानं दोघे पडून होते. पाठीमागच्या बाजूला 1 किलोमीटर अंतरावर असलेली बोंबदिला खिंड मात्र किंचित किंचित जाणवत होती. पोझिशन घेऊन 4-5 मिनिटं झाली असतील नसतील एवढ्यात बुटांचा खाड खाड आवाज अगदी जवळ आल्यासारखा वाटला. तो आवाज शेकडो नव्हे हजारो बुटांचा वाटत होता. थॉमसनं आपली बंदूक लोड केली. श्रीनंही तक्षणी लॉक काढून आपली बंदूक लोड केली आणि समोरून येणाऱ्या आवाजाच्या दिशेनं तोंड करून नेम धरला आणि चाप ओढायच्या आज्ञेची वाट पाहू लागला. त्यानंतर जेमतेम 5-7 सेकंदच उलटले असतील. बंदुकीचा चाप ओढण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना समोरच्या टेकड्यांवर एकाएकी असंख्य टोप्याच टोप्या दिसू लागल्या. जणू टेकड्यांच्या माथ्यावर जादूच्या टोप्याच चुकवल्या होत्या. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच त्या टोप्यांखालची डोकी दिसू लागली. मग धड आणि शेवटी पायही. शेकडो हजारो माणसांची जणू प्रचंड लाटच पुढे पुढे सरकत होती. त्या सर्वांच्या हातात बंदूक होती. काहींच्या हातात तर LMG. नो 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 श्री नो. शेजारीच पोझिशन घेऊन पालथा पडलेल्या श्रीकडे पाहून थॉमस ओरडला, नो नो डोंट फायर, गोली मत चलाव. अरे एवढ्या माणसांशी आपण मुकाबला करू शकणार नाही असं म्हणून थॉमस झटकन उठला. श्रीही उठला. दोघं बंकरच्या दिशेनं पळू लागले. चलो, बंकर म्हणजे माझी जबाबदारी, इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. काही सेकंदातच दोघे बंकरपाशी पोचले. देखो श्री, बंकर आता सुरक्षित नाही पण ती माझी जबाबदारी आहे. मी तो लढवतो. तुम्ही बाकीचे आता बोंबदिला खिंडीपाशी जा. खिंड लढवा, ती फार महत्वाची आहे. जा तू, निघ. मी आणखी काही जणांना तिकडे पाठवतो. भागो. झटपट आज्ञा देऊन थॉमस बंकरमध्ये शिरला आणि श्री बोंबदिलाच्या दिशेनं पळू लागला. बंदूक हातात धरून श्री धावत होता न थांबता. शत्रू अक्षरशः पाठीवर होता. त्याला खिंडीत तरी अडवायला पाहिजे पण दमछाक झाल्यामुळे श्रीची गती कमी होताच डोक्यातली चक्र फिरू लागली. समुद्र सपाटीपासून खूप उंचावर असल्यामुळे हवेत प्राणवायू मुळातच कमी. छाती भात्यासारखी वर खाली होत होती. लहानपणी मलकापूरला असताना आपण शाळेच्या सहलीबरोबर मित्रांबरोबर कितीदा तरी पावनखिंड बघायला गेलो होतो. प्राणपणानं खिंड लढवणारा शूरवीर बाजीप्रभू देशपांडे, खिंडीचं महत्त्व जाणणारा राजा शिवाजी आणि ती लढवणारा बाजीप्रभू. त्या धामधुमीच्या क्षणीही श्रीच्या मनासमोर पावनखिंडीची यशोगाथा सरकून गेली. एव्हाना जरासं दिसायला लागलं होतं. एवढ्यात अगदी जवळच पावलांचा आवाज झाला आणि श्रीनं झटकन कडेला होऊन बंदूक सरसावली. खडीच्या कच्च्या रस्त्यावरून 8-10 जण पळत येत होते पण त्यातल्या कोणाच्याच हातात बंदूक दिसत नव्हती. आणखी काही सेकंदातच श्रीच्या लक्षात आलं की सारे आपलेच साथीदार आहेत आणि श्री झुडपातून बाहेर आला. लालसिंग. त्या पळापळीत आघाडीवर असलेल्या लालसिंगला थांबवण्यासाठी श्रीनं हाक मारली पण लालसिंग मुळीच थांबला नाही. लालसिंग, अरे रुक. तो थांबत नाही हे लक्षात येताच श्रीही त्याच्या बरोबरीनं पळू लागला. क्या हुआ लालसिंग? दुश्मन. थॉमस कहाँ है? पता नहीं जी. और तुम्हारी रायफल? आपली रायफल सावरता सावरता श्रीच्या लक्षात आलं की लालसिंगाचे दोन्ही हात मोकळेच आहेत. तेरी रायफल कहाँ है? श्रीनं पुन्हा विचारलं. वही छोड़ा है. छोड़ा है? उस बोझ को उठाकर कैसे भाग सकते हैं जी? लेकिन दुश्मन तो, वे लोग तो हजारों की तादाद में है. उनके सामने हम 20-25 आदमी कर भी क्या सकते हैं? लालसिंग फारच निराश होता. लेकिन अपने हथियार?
अरे उनके पास तो LMG है, ऑटोमेटिक है, हम अपनी मामूली बंदूक से क्या कर सकते हैं इतनी भीड़ के सामने. पलटा पलटा बोलल्यामुळे आणखीनच दम लागत होता. बोमदीला खिंडीपाशी पोहोचताच दोघे थांबले. मागे वळून बघतात तो काय, आणखी बरेच सैनिक रिकाम्या हातांनी खिंडीच्याच दिशेने येत होते. बोमदीला ओलांडून पलीकडच्या म्हणजे दक्षिण दिशेच्या रस्त्यानं श्रीनी लालसिंग सुसाट पळत होते. रस्ता उताराचा होता. त्यांच्याच प्लॅटूनमधले दत्ताजी भोसले, चित्तरंजन, सोमय्या, बंडोपाध्याय वगैरे जवानही एव्हाना श्रीच्या जवळपास येऊन पोहोचले होते. बंदुकीच्या फैरी झडल्याचे आवाज आता ऐकू येत नव्हते. पहाटेच्या शांत वातावरणाचा भंग करणारा एकच आवाज ऐकू येत होता, तो म्हणजे बुटांचा, पळणाऱ्या बुटांचा. आसपासच्या इतर वाटांवरूनही मोठ्या संख्येनं जवान बोमदिला गावाच्या दिशेनं पळत होते आधारासाठी. थोड्या वेळात श्री आणि सोमय्या गावात येऊन पोचले. गाव हळूहळू जागं होत होतं. भारे वाहून नेणारी थोडीफार मंडळी रस्त्यावर दिसत होती. झिपरी कुत्री रात्रभर जागून आता निवांतपणे पसरली होती. सतत चढत किंवा उतरत जाणाऱ्या अरुंद बोळवजा गल्ल्यातून जात जात शेवटी एका वळणावरच्या घरात उजेड बघून दोघे क्षणभर थबकले. देखो, त्या घराच्या वरच्या मजल्यावरच्या प्रकाशित खोलीकडे बोट दाखवून सोमय्या म्हणाला, ये तो मादाम फू की दुकान है. श्री पुटपुटला. अख्खं बोमदिला गाव गाढ झोपलेलं असताना मादाम फूच्या दुकानात दिवे लावून एवढं काय चाललं असेल, असा विचार श्रीच्या डोक्यात चमकून गेला. तेवढ्यातच दिवे बंद झाले. मादाम फू म्हणजे बोमदिलातलं एक बडं प्रस्थ होतं. बोमदिला भागात येणाऱ्या प्रत्येक नवख्या माणसाची पहिली ओळख कोणाशी होत असेल तर ती मादाम फूशी. आपल्या घराच्या खालच्या भागात तिनं दुकान थाटलेलं होतं. गालीचे, शाली, पट्टे याच्या जोडीनं तिने अनंत वस्तू ठेवल्या होत्याच, पण गिरायकांच्या खास मागणीवरून रेडिओ, टेप, कॅमेरा, दुर्बीण, कापड चोपड अशी हवी ती जगातली कुठलीही वस्तू आणून देण्याचं विलक्षण कसब होतं तिच्यात नि धमकही. तिच्या दुकानात अधिकारी वर्गाची जाय सतत असे. वरच्या मजल्यावर मादाम फूचं घर होतं. आपल्या दुकानात आलेल्या खास अधिकाऱ्यांना मादाम फू आग्रहानं आपल्या घरी घेऊन जात असे, खास पाहुणचार करण्यासाठी, आणि अशी संधी तिला रोजच मिळत असे. मादाम फूच्या घरावरून दोघे पुढे गेले तेव्हा वरच्या मजल्यावरचे दिवे पुन्हा लागल्याचं श्रीच्या लक्षात आलं. विलक्षण मानसिक तणावात दोघे थोड्याच वेळात बोमदिलाच्या कॅम्पपाशी येऊन पोचले. बहुत प्यास लगी है. सोमय्या तहानेनं व्याकुळ झाला होता. आज तो चाय भी नहीं मिली. अब कॅम्प पहुंचते ही पहिले चाय पिएंगे. श्रीनं मोठ्या तोंडानं दिलासा दिला खरा, पण तिथे पोचल्यावर परिस्थिती काय असेल याचा अंदाज दोघांनाही नव्हता. खाबडखुबड रस्त्यावरून खाली उतरून दोघे कॅम्पच्या वाटेला लागले. थोड्याच वेळात दत्ताजी, बंडोपाध्याय वगैरे साथींनी त्यांना गाठलं होतं. कॅम्पवर सगळे बरोबर पोचले तर तिथे ही झुंबड, विलक्षण गोंधळ उडालेला. धावाधावनी पळापळ, व्यवस्था, नियंत्रण असा काही प्रकार शिल्लकच उरला नव्हता. श्रीकांत, सोमय्या, दत्ताजी वगैरे आपापल्या बराकीकडे धावले. सामान बरोबर घेणं शक्यच नव्हतं. हॅवरसॅकने वॉटर बॅग उचलून मंडळी स्टोअरकडे धावली, पण तिथेही झुंबड. अर्थात स्टोअरमध्ये काहीच शिल्लक नव्हतं. फळाचे 2-4 डबे हाती लागले, तेवढेच उचलून दत्ताजी कसाबसा त्या गर्दीतून बाहेर पडला. बंदुकीच्या फैरी झडल्याचे आवाज पुन्हा सुरू झाले होते. आता प्रत्येकजण कॅम्प सोडून दूर सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धडपडत होता. किधर जाएंगे? दत्ताजीनं सोमय्याकडे पाहून विचारलं, कारण या भागात अधिक काळ राहिलेला अनुभवी जवान तोच होता. सडक से तो नहीं, नीचे वाले नाले के साथ साथ चलेंगे. सोमय्यानं झटकन निर्णय घेतला. कोणाला कशाचंच भान नव्हतं. जीवाच्या आकांतानं सारेच पळत होते. बोमदिला गावाहून खालच्या बाजूनं जाणारी कच्ची सडक फुटहिल्सकडे जात होती. तेजपूर गाठायचा राजमार्ग, पण तो टाळणं आवश्यक होतं. काहींच्या मनात राजमार्गानं जायची इच्छा होती, कारण त्यांना वाटत होतं की वाटेत एखादं वाहन मिळेल की थोड्या अवधीत सुरक्षित स्थळी पोहोचता येईल. सोमय्याचा विचार वेगळा होता. निर्णय घेताच तो तडक चालू लागला. सोमय्यावर विश्वास असणारे काही जवान त्याच्या पाठोपाठ चालू लागले.